समजलं ना टपल व्यवस्थितपणे? हां, टपल काय इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे, बरोबर? हां, टपलमध्ये डेटा एकदा पुट झाला, इन्सर्ट झाला, परत चेंज नाही होऊ शकत, ॲड नाही होऊ शकत, डिलीट नाही करू शकत, बरोबर ना? टपलमध्ये कोणतेच चेंजेस पॉसिबल नाही, बरोबर? त्याच्यानंतर टपलमध्ये तुम्हाला व्हेरियस फंक्शन्स दाखवले. हां, मल्टिपल डेटा कसं पास करणार, मल्टिपल डेटा स्टोअर होणं सेपरेटेड बाय कॉमा, मल्टिपल डेटा टाईपचा डेटा, डुप्लिकेट व्हॅल्यूज पण अलाउड आहे, बरोबर? सिंगल डेटा टपलमध्ये जाऊ शकत नाही. हां, सिंगल डेटा टपलमध्ये जाऊ शकत नाही. सिंगल डेटा जर का तुम्हाला ठेवायचं असेल तर कॉमा लावा लागणार. व्यवस्थितपणे हे कन्सेप्ट, हे व्हेरिएशन समजून घ्या. टपल खूप इम्पॉर्टंट आहे. टपल फंक्शनचं यूज करून टपलला कसं क्रिएट करायचं ते व्हेरिएशन्स पण लक्षात आणा. हे हां, परत परत तेच सांगतोय तुम्हाला, एकच गोष्ट रिपीट होती माझ्याकडून, पण समजून घ्या. टपलमध्ये ही स्ट्रिंग आहे, ही कशी स्टोअर होणार, प्रत्येक कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून टपलमध्ये पुट केला जाईल. हां, ह्याच्यामध्ये जर का नुसतं नंबर पास केलं तर एरर येणार, ह्याच्यामध्ये जर का नुसतं नंबर पास केलं तर एरर येणार. इटरेटेबल ऑब्जेक्टलाच फंक्शन्स काय करणार आहे, स्टोअर करून घेणार. ठीक आहे, हे व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. टपलमध्ये लिस्ट आणि लिस्टमध्ये टपल पास केली तर व्हेरिएशन्स कसे होणार ते पण तुम्हाला दाखवलं. हां, त्याच्यानंतर टपल इम्युटेबल आहे, त्याचं एक्झाम्पल दिलं. टपलमध्ये दोनच मेथड्स आहे, काउंट आणि इंडेक्स, पण फंक्शन्स तुम्हाला दाखवले, लेंथ, मीन, मॅक्स, सम, सॉर्टेड फंक्शन सारखे तुमच्या समोर मांडून ठेवलेले. टपलची पॅकिंग, टपल 3 वेजनी क्रिएट होतात. पायथनमध्ये 3 मेथड्स आहेत टपल क्रिएट करण्याची. पहिली मेथड काय, राऊंड ब्रॅकेटचा यूज करा, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. दुसरी मेथड काय, टपल फंक्शनचा यूज करा टपल क्रिएट करण्यासाठी. तिसरी मेथड काय, टपलला क्रिएट करण्याची, एक व्हेरिएबल बनवा, इक्वल टू ची साईन लावा आणि मल्टिपल डेटा त्याच्यामध्ये पास करा, सेपरेटेड बाय कॉमा. पायथन त्याला पॅक करणार, कशाच्या आतमध्ये पॅक करणार, टपलच्या आतमध्ये पॅक करणार. मेथड 2, डिफरंट व्हेरिएबल्समध्ये तुमचा डेटा स्टोअर असेल, त्याला पण काय करा, एक व्हेरिएबलच्या आतमध्ये ते व्हेरिएबलचे नाव पास करा, सेपरेटेड बाय कॉमा. इथं सुद्धा तुमचं काय होणार आहे, टपलच क्रिएट होणार. कळत आहे? टपलची अनपॅकिंग, जशी लिस्ट अनपॅकिंगचा कन्सेप्ट बघितलं होतं, सेम तसं टपल अनपॅकिंगचा कन्सेप्ट आहे, बरोबर? काय करतोय, अनपॅकिंगमध्ये जो टपल आहे आपलं, त्या टपलमध्ये जो डेटा प्रेझेंट आहे त्या डेटाला एक एक व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय, स्टोअर करून टाकतोय. हां, जर का तुम्हाला काय नंबर ऑफ व्हेरिएबल, तेवढेच नंबर ऑफ व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट नसेल करायचे, तुमचा डेटाची जेवढी साईज असेल तेवढेच एक तर व्हेरिएबल्स क्रिएट करा. नाही तर तुम्ही काय करू शकता, स्टार ऑपरेटरचा यूज करू शकता. काय होणार, याच्यामध्ये एक्समध्ये एक डेटा जाईल आणि रिमेनिंग सगळं डेटा कशामध्ये जाईल, वायमध्ये जाईल. टपलची इंडेक्सिंग आणि स्लायसिंग लक्षात घ्या. शेवटचा कन्सेप्ट आहे आता, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग संपलंय. स्ट्रिंगमध्ये आहे, लिस्टमध्ये आहे, टपलमध्ये आहे. पुढचे जे डेटा टाइप्स आहेत, सेट आणि डिक्शनरी, त्याच्यामध्ये आपण नाही यूज करणार. काय ब्राईटनेस ठीक आहे. इंडेक्सिंग व्यवस्थितपणे समजा, स्लायसिंग ऑपरेशन्स पण तुमच्या समोर सगळे मांडले. हां, नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये दोनच वेळेस एरर येणार. कोणते वेळेस येईल तुम्हाला, जेव्हा तुम्ही स्टार्ट नंबरमध्ये एक सिंगल डेटा पास करणार तिथंच तुम्हाला फक्त एरर येईल, आणि एक सेकंड एरर येईल तुम्हाला स्लायसिंगमध्ये, स्टेप काउंट जर का 0 दिलं तर एरर. पहिलं एरर कुठे येणार, जेव्हा तुम्ही असं इंडेक्सिंग करताना, स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताना एक सिंगल नंबरच पास करता. हे बघा इथं काय करतं, सिंगल नंबर पास करते. जेव्हा सिंगल नंबर पास होईल तर पायथन काय करणार, या सिंगल नंबरला घेणार आणि पूर्ण तुमच्या टपल, लिस्ट आणि स्ट्रिंगमध्ये जाऊन सर्च करणार की असा इंडेक्स नंबर कुठं प्रेझेंट आहे का. प्रेझेंट असेल तर त्याच्यावरचा डेटा प्रिंट करणार, नसेल प्रेझेंट तर काही एरर येईल. फक्त जेव्हा सिंगल नंबर पास होणार तेव्हा. आणि सेकंड कधी एरर येईल, जेव्हा स्टेप काउंट तुमचं 0 मध्ये असेल तेव्हा एक तुम्हाला एरर शो. जेव्हा स्टेप काउंट तुमचं 0 असेल तेव्हा काय होईल, तुम्हाला एरर शो होईल. येतोय लक्षात? टपल, लिस्ट आणि आपण काय स्ट्रिंग, याचे इंडेक्सिंग, स्लायसिंग सगळे सारखे, सगळे सारखे, काहीच फरक नाही. असं काहीच नाही का वेगवेगळं उदाहरण, काय वेगळं, आपण ऍपल मला तेच मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण तेच ऑपरेशन्स दाखवले, लिस्टमध्ये पण तेच दाखवले आणि टपलमध्ये पण परत तेच दाखवले. म्हणजे 3 वेळेस तर मी तेच सेम कन्सेप्ट रिपीट केली, असं सांगणार मी. कालचं लेक्चर आपल्याला म्हणजे एवढं बघायचं. पण तरी येणार तरी पण येणार नाही म्हणतोय मी. काय म्हणतोय मी, चला क्वेश्चन देतो तुला. अजून स्लायसिंग मध्ये अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचं, नेहमी लेफ्ट टू राईटच डेटा प्रिंट होणार.
लेफ्ट टू राईटच डेटा प्रिंट झाला पाहिजे. हो. तुम्हाला जर का अपोजिट डायरेक्शन मध्ये डेटा प्रिंट करायचा असेल तर त्यासाठी स्टेप काउंट पाहिजे -1. हा. जेव्हा स्टेप काउंट 1 असेल तेव्हा तुमचा डेटा अपोजिट डायरेक्शन मध्येच प्रिंट झाला पाहिजे. तिथं लेफ्ट टू राईट चालणार नाही. राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट होणार जेव्हा स्टेप काउंट मायनस मध्ये असेल आणि बाकीच्या सगळ्या केसेस मध्ये डेटा लेफ्ट टू राईटच प्रिंट झाला पाहिजे. आणि राईट टू लेफ्टच ते हे द्यायला पाहिजे आपण ते स्टार्ट आणि एंड. स्टार्ट आणि एंड. लेफ्ट टू राईट द्यायची. स्टार्ट आणि एंड पण नाही समजलं तरी चालेल. स्टेप काउंट लय महत्वाचं आहे. स्टेप काउंट मायनस मध्ये गेला तर डेटा राईट टू लेफ्ट प्रिंट होणार. स्टेप काउंट नाही दिलंय, स्टेप काउंट पॉझिटिव्ह मध्ये बाय डिफॉल्ट तुमचं लेफ्ट टू राईटच आणि -2 जर केलं तर तरी राईट टू लेफ्ट. हा, आणि तिथून 2 स्टेप हा, सोडून कर, पण राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट. लेफ्ट टू राईट जायचं नाही त्या केस. नेस्टेड टपलची इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग जसं नेस्टेड लिस्ट होती तसंच नेस्टेड टपल पण आहे. त्याच्यामध्ये पण सेम ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. पहिलं काय 4 म्हणजे काय, पहिल्यांदा तुम्ही फोर्थ डेटाचा ऍक्सेस घेताय. या पूर्ण टपल मध्ये फोर्थ पोझिशन कुणाची आहे? 1 2 3 4 हे पूर्ण टपलची. पूर्ण एक टपलची आहे. तर टपल भेटलं तुम्हाला. आता त्या टपल वरती सेकंड ब्रॅकेटला अप्लाय करायचं. आता त्या टपल वरती कुणाला अप्लाय करायचं? सेकंड ब्रॅकेटला. सेकंड ब्रॅकेट मध्ये नंबर कोणता आहे? 3. पण 0 1 2 3 40. 40 आहे. हा कळतंय? टपल इथंच एंड होतोय. काही नाही याच्यापेक्षा पलीकडे टपल. अजून ऑपरेशन्स आहे. 2-3 क्वेश्चन्स तुम्हाला देतो आणि मग टपलला एंड करतो. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन आहे, काहीच नाही आहे. चला, मला आता ह्याच्यामध्येच तुम्हाला पहिले व्हेरिएशन दाखवायचे. मला हे व्हेरिएशनचे उत्तर मला द्या. योगेश, योगेश मीटिंग मध्ये आहेस? हॅलो, आवाज येतोय योगेश? अच्छा, ठीक आहे, समजलंय ना टपलचा कन्सेप्ट व्यवस्थितपणे? तर मला आन्सर द्या आता. T2 याच्यामध्ये थोडं डेटा आपण काय करू, इन्क्रीज करू आता. जसं तुम्हाला शिकवण्याला अजून मला घेऊ. असतो का कंस तो एक त्याला एकच इंडेक्स टाकला 0 1 2 3 ब्रॅकेट एक 5 नंबर समजा असं 4 नंबरला आहे ते 1 2 3 4 0 1 2 3 4 नंबरचं ब्रॅकेट आहे ना पूर्ण ते ब्रॅकेट मध्ये 4 आणि ब्रॅकेटच्या आतलं म्हणजे मग ते 3 म्हणजे 0 1 2 3 असं सांगायचं आता. काय ज्याला हायलाइट केलंय त्याचं उत्तर द्या मला. T2 तुमचं इथं टपल आहे, वरती बघून घ्या पूर्ण टपल व्यवस्थितपणे आणि मग मला उत्तर द्या. तिथं हे केलं सर स्लाइसिंग प्लस हे कसं बनतो मी बघा. स्टार्ट नंबर स्टार्ट आहे 0 ते 5. कारण नेस्टेडची इंडेक्सिंग स्लाइसिंग समजणं पण इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट आणि एंड नंबर काय 0 आणि 5 मध्ये पाहिजे काय 1 2 3 बरं का 0 1 2 3 0 1 5 0 1 2 3 म्हणजे 1 ते पहिलं ब्रॅकेट आहे ना तेवढं हा पहिलं नाही 0 1 2 3 तुमचे दोन आहे 1 2 3 4 मला पुढचं कळत आहे आधीचं कसं कळत आहे? इंडेक्सिंग केली होती की 0 म्हणजे 2 अरे 0 मध्ये स्टार्ट नंबर 0 आहे आणि 5 नंबर एंड नंबर 5 नंबर धरायचा नाही, हा. फक्त चौथं धरलं. हा, चौथं म्हणजे फक्त टपल. 0 ते 4 हा, तर सांगू 4 नंबर ओके, ठीक आहे योगेश, काय हरकत नाही. आवाज येतोय माझं फक्त. मी जे क्वेश्चन लिहिलेलं आहे त्याचा आन्सर हा चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर दे फक्त. नाही येतोय आता आवाज. अच्छा येतोय, ठीक आहे, हो. बोल मला उत्तर सांगायचं. तर सांगू बोल. 1 2 3 आणि 4 प्रिंट होईल पाहिजे. नंतर नंतर टपल होईल. नंतर नाही नंतर आहे ना 0 1
सर एरर येईल माझ्या मते. तीनशे काय येईल? एरर येईल. एरर येईल तुझ्यामध्ये. 1 2 3 4 हो. आणि 300. ठीक आहे. T2 टपल बघितलंय ना पूर्ण तू व्यवस्थितपणे बघा इथे आहे. हो हो बघितलंय सर. 0 1 2 3 4 300. एक, दोन, तीन, चार, आहे संख्या. नाही आला एरर. कसं आहे सर? 30 आलंय. हो बघा ना. फक्त 30. का सांगू? ठीक आहे, 2 2 4 आणि 2 30 दिलं ते बरोबर आहे. चला कन्सेप्ट लक्षात घ्या. कधी पण नेस्टेड लिस्ट आणि इंडेक्सिंगचा प्रश्न आला, नेस्टेड लिस्ट आणि इंडेक्सिंग मध्ये इंडेक्सिंग स्लाइसिंग झाली तर आहे ना कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले जो पहिला ब्रॅकेट असतो ना त्याला सॉल्व्ह करायचं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय काय डेटा समोर येईल माझे सांगा. 2 3 शून्य शून्य स्टार्ट नंबर 0 म्हणजे 1 0 0 4 म्हणजे अख्खा ब्रॅकेट येईल सर. ब्रॅकेट पर्यंत अख्खं येईल. कोणतं ब्रॅकेट पर्यंत? हे 400 ब्रॅकेट आहे ना? बरोबर. 400च्या ब्रॅकेट पर्यंत घेऊ पूर्ण. हा. पहिलं मला काय भेटला? पहिलं ब्रॅकेट नुसतं सॉल्व्ह झालंय माझं. पहिलं ब्रॅकेट जेव्हा सॉल्व्ह झालं मला एवढं डेटा भेटला. कळतंय? हो. आता जायचं दुसऱ्या ब्रॅकेटकडे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय? 4. आता तो जो 4 आहे ना तो पुन्हावरती अप्लाय करायचा. हा जो डेटा तुम्हाला भेटलेला आहे ना पहिल्या ब्रॅकेटमधून त्याच्यावरती अप्लाय करायचा. चल करा याच्यावरती अप्लाय. 4 नंबर कुठे येईल इंडेक्स नंबर? अख्खं ते ब्रॅकेट 0 1 2 3 आणि पूर्ण हा ब्रॅकेट आहे. आता मला काय भेटलं? फक्त एवढं ब्रॅकेटच भेटलं. हा भेटलं हा ब्रॅकेट झालं. दुसऱ्या ब्रॅकेट मधून काय भेटलं मला? हा डेटा भेटलेला आहे. आता तिसऱ्या ब्रॅकेटला सोडवायचं. 200. तिसरा ब्रॅकेट काय? 2. आता 2 अप्लाय करायचं या पूर्ण याच्यावरती. 0 1 2. म्हणजे शॉर्ट शॉर्ट करत जायचं. शॉर्ट मारायचं. 30 आलं. आलं. लिहून घेऊ सर हे. कधी पण लिस्ट पण असलं तरी सेम हा, टपल असलं तरी सेम. अरे पूर्ण स्ट्रिंग लिस्ट आणि टपल मध्ये सेम इंडेक्सिंग स्लाइसिंगचा कन्सेप्ट आहे. हां. पूर्ण झाले बघ ते एक्झामला. हां. तर समजलं ना? हा त्याचे लय वेळ लागला. नाही अरे पूर्ण लिहायचं ते टाईप करायला. समजलं योगेश? समजलं सर. सोपी ट्रिक आहे. एक एक ब्रॅकेटला सॉल्व्ह करत जा. हा पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यावरती डेटा भेटणार आहे. त्या डेटाला घ्या. दुसरा ब्रॅकेट मग त्या डेटावरती अप्लाय करा. परत काहीतरी डेटा भेटेल. मग तिसऱ्या ब्रॅकेटला घ्या त्या डेटावरती अप्लाय करा. चालू द्या ही कन्सेप्ट जोपर्यंत ब्रॅकेट संपत नाही. बरोबर ना? चला आता तुम्ही सॉल्व्ह करायला. मला सांगा सर एकदा. हां एकदा सांगा बरं. परत सांगू. काय क्वेश्चन होतं माझं? हे हां T2 माझं हा टपल होतं बरोबर. एवढं टपल आणि मी तुम्हाला सांगते की याचं उत्तर मला सांगा. हां आता कसं करणार? इथं किती ब्रॅकेट्स आहे टोटल? टोटल 3 आहेत. म्हणजे 1 2 3. याच्यामध्ये स्लाइसिंग ऑपरेशन्स मध्ये टोटल किती ब्रॅकेट्स आहे? 3 आहेत. 3 ब्रॅकेट्स आहे. पहिलं ब्रॅकेट कोणतं आहे? 0 to 5. 0 to 5. हां कर याला कॉपी आणायला खाली 0 to 5. आता फक्त या पूर्ण T2 वरती काय अप्लाय करायचं? 0 ते 5 पर्यंत अप्लाय करायचं. करा अप्लाय.
ते ब्रॅकेट बघ मी जास्त ब्रॅकेटिंग हा ब्रॅकेटचा डेटा भेटणार ना तुला फक्त 0 ते सॉरी पूर्ण डेटा भेटणार हा, 1 पासून ते 400 400 पर्यंत ह्याचं उत्तर तोच झालं ना हा. हा त्याला इक्वल टू करून काय डेटा येणार 1 पासून ते 400 पर्यंत बरोबर आला हा डेटा आता काय करायचं पहिलं ब्रॅकेट सॉल्व्ह झालं तुझं आता सेकंड ब्रॅकेट घ्यायचं सेकंड ब्रॅकेटमध्ये काय नंबर आहे फक्त 4 नंबर म्हणजे चौथा इंडेक्स नंबर आहे तो चौथा इंडेक्स नंबर आता ह्याच्यावरती अप्लाय नाही करायचं या टप्पलवरती ऑलरेडी याच्यावरती एक ब्रॅकेट अप्लाय झालेलं आहे आता तुला जो नवीन डेटा भेटलेला आहे त्या नवीन डेटावरती तो दुसरा ब्रॅकेट अप्लाय कर इंडेक्सिंग काय भेटणार तुला आता 10 चा ब्रॅकेट आहे 10 टू हा पूर्ण 10 चा ब्रॅकेट येईल बरोबर ना हा. हा हाच बरोबर ना चौथा ब्रॅकेट जेव्हा अप्लाय केला तेव्हा हा डेटा भेटणार आता कोणतं ब्रॅकेट राहिले दोन ब्रॅकेट हा आता हा जो दुसरा 2 नंबरचा ब्रॅकेट आहे याला आता T2 वरती नाही करायचं ह्याच्यावरती पण नाही करायचं ह्याच्यावरतीच तो केला पाहिजे जर का तो 2 ह्याच्यावरती अप्लाय झाला तर काय 3 ह्याच्यावरती अप्लाय झालं तर काय 30 मग काय येणार शेवटी कळत आहे हो का चला आता सांगा त्याचं आउटपुट काय आहे कशात? पहिलं ते zero to five तसं देणार बरं का. Zero to five. हा ना. तुमचं करा काय करायचं ते 0 to 5 पर्यंत 400 पर्यंत येणार बरं का सर. 0 to हा, पहिले 400 पर्यंत येणार. आणि त्याच्यानंतर मग येणार परत board आहे. Board. मग 10 4 कसे येईल सर 0 1 किती येईल काय वाटतं? 400 हा 20 30 40 0 1 2 3 400 board. आता सांगा काही आता 0 1 2 3 पर्यंत येईल 0 1 2 3 म्हणजे 4 पर्यंत येईल नंतर चौथं Direct पुढचं घेणार आहे. आता पुढचं आणलं. तेव्हा 400 पर्यंत आहे ना. 40 नंतर म्हणजे बरं, 40 पर्यंत 0 ते 5 400 पर्यंत परत 0 ते 4 400 पर्यंत 200 पर्यंत घेतलं समजा हा हे नाही ना हे टपल इन 3 4 म्हणणार 0 ला 5 घेतलं 0 1 2 3 एरो घेतो 2 3 4 बहुतेक आणि 5 नाही 5 नाही 4 हा आला 4 नंतर 4 मध्ये आता याच्यामध्ये 0 1 2 3 4 4 हा याच्यामध्ये 0 1 2 3च येते नाही 0 to 5 मध्ये 0 ते 5 ला 400 पर्यंत येणार. 400 पर्यंत येणार परत 0 ते 4 मध्ये तुम्ही सांगतो 1 ते मला आता 0 ते 4 मध्ये ना 0 जे 1 ते 4 3 ते 400 येणार 1 ते 4 येणार रे 0 ते 4 मध्ये 3 ते 4 येणार ना 0 ते 4 मध्ये हा 3 ते 4 येणार 3 ते 400 येणार 3 ते 400 मध्ये मग 4 घेतलं तर 0 1 2 3 4 ते हे येणार 40 पर्यंत हा, नाही मग तो अख्खा तो ब्रॅकेट येणार 0 आतला 1 2 3 आणि 0 ते 4 मध्ये आणि त्याच्यातले 4 नंबर म्हणजे 0 1 2 3 4 माहिती एरो येऊ शकतो एमटी एमटी किंवा एरो अच्छा त्याला पण एरर आहे नाही थांबा एक मिनिट हे एकदा तिसऱ्याला सांग तेच ना. इंडिका कोण होतं इंडेक्स आउट ऑफ रेंज ह्यो 4 होता 4 हा मला सांगा पहिलं कोणतं डेटा आहे ना पहिला 1 0 ते 400 400 पर्यंत येईल. 0 ते 1 ते 1 ते 400 1 ते 400 घेतलं दुसरा 1 ते 3 10 ते 400 दुसरा दुसरं? 10 ते 400 10 ते 400 40 40 नाही कसं काय 400 ना 40 हा 40 सॉरी याच्यातच मोजून म्हटलं काय आहे? अरे नाही ते एक नाही हे झालं ते. संपलंय का तुमचं सगळं नाही पण सगळंच काय अरे बाबा 0 ते 4 रेंज दिली बरोबर आहे बाबा answer. तीन पर्यंत मोजून. 400 मध्ये तर बरोबर आहे ना 10 ते 400 नाही याच्या पुढचं ए भाऊ तू अरे काय बाबा, करतोय 0 ते 4 1 पासून सुरुवात करावं आणि लागेल. 1 पासूनच चालू करणार ना तुम्ही त्याला हे करायचंय आपल्याला
बरं सर सांगा 0 1 2 3 आणि 4 म्हणजे 1 ते 4 येणार बरोबर ना? हा 1 ते 4 येणार आणि परत हा 1 ते 4 येणार या खाली. 1 ते 4 चार नंबर नाही. 4 जो नाही आला ना ह्याच्यामध्ये डेटा प्रेझेंट नव्हतं म्हणून नाही आलं. 1 ते 4 तिकडे गेलो येणार होतो पुढे. मग 1 ते 4 मध्ये परत 4 घेतलंय ना हा पुढं जाऊन सुद्धा तुम्ही सिंगल दिलं म्हणल्यावर हे केलं 0 ते 4 तर तुम्ही काय कन्सिडर केलं होतं 10 पासून ते 400 आणि त्याच्यावरती 4 अप्लाय केला तरी डेटा भेटतोय. लिस्टच भेटती ना टपलच भेटतोय पूर्ण. मी एकदम आपल्या डेटामध्ये चौथ्याला गेलो होतो त्या चौथा नाही घेत असं सांगितलं. मला काय मी माहिती? सोपं सांगितलं तुम्हाला पहिलं ब्रॅकेट सोडवा. पहिलं ब्रॅकेट सोडवल्यावरती तुम्हाला हा डेटा भेटला. आता त्या पूर्ण डेटावरती दुसरं ब्रॅकेटला अप्लाय करायचंय 0 ते 4 कुणावरती अप्लाय करायचं या डेटावरती ना. तर या डेटावरती जर का 0 ते 4 अप्लाय करायचंय तर सुरुवात कुठून करणार तुम्ही इंडेक्सिंग 1 पासूनच करणार ना. मध्येच 10 कुठून घेतले आणि 4 का उडवले तुम्ही तुमच्या मनानेच. 1 ते 4 घ्यायला. समजलंय ना आता. हा. चलो. आता आपलं तेच कन्सेप्ट आहे टपल कन्कॅटिनेशन. सांगा कन्कॅटिनेशन कशाने करतो आपण? प्लस साईन. प्लस साईन. बरं. T1 इक्वल टू 1 2 3 4 5. T2 इक्वल टू जर का मी प्रिंट केलं T1 T2 काय येईल आउटपुटमध्ये सांगा. T1 आउटपुट काय येईल? माझ्या हिशोबाने नाही राहावं. 1 ते 10 पर्यंत येईल. 1 ते 10 प्रिंट होईल आणि एक सिंगल टपल होईल. काय करताय तुम्ही? प्लस करतोय मी नाही, कन्कॅटिनेशन. पण तुम्ही तर म्हणले सर त्याला नवीन हे घ्यावा लागतो व्हेरिएबल तिसरा हे करायसाठी. काही गरज नाही तिसरा व्हेरिएबलची. मी प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये पास करतोय ना T1 प्लस T2. माझे दोन्ही पण टपलला हात नाही लागलेले आहे. जर का मी आता प्रिंट T1 केलं आणि प्रिंट T2 केलं फक्त तर मला 1 ते 5 आणि 6 ते 10 भेटणार. माझा तो टपल चेंज नाही झालाय. तो टपल ॲज इट इजच आहे. हा टेम्पररी टपल इथं क्रिएट झालेला आहे. हा डेटा टेम्पररी आहे. काय परमनंट सेव्ह नाही झाले T1 T2. चला टपल रिपिटेशन काय होतं? टपल रिपिटेशन रिपिटेशनचा ऑपरेटर कोणतं आहे? स्टार काय होणार मग त्याला? रिपीट होईल म्हणजे त्याच्यात पुढं. ठीक. सपोज मी इथं देतोय T1 स्टार 2 तर काय येईल आउटपुटमध्ये? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आला. सांगा काय असतो ह्यो? पाच नंबर ट्रू येईल सर. हां किती वेळ आहे? ट्रू येईल ट्रू. काय ना सोडू? याचं आउटपुट काय येईल मला सांगा पहिले तुम्ही. काय यूज काय मेंबरशिप ऑपरेटरचा? काय 5 11 ना इन T1 येते 11 नाही. T1 5 T1 ट्रू पाच ट्रू आहे सर. पाच आहे म्हणजे T1 मध्ये असं ना. हां आलं. हा. सांगा ह्याचं आउटपुट काय येईल? तो आहे T1 1 2 3 4 5 असं मोबाईल मोबाईल. लाईन मध्ये. कळत आहे? आता इथं तुम्ही बघितलं होतं 5 इन T1 आहे. हा ह्याचा आन्सर काय आलं होतं 5 इन T1चं? ट्रू ट्रू आलं होतं ना.
मला काय करायचं आहे, या ट्रूला 1 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी पायथनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ट्रूला आपण काय कन्सिडर करतो 1 आणि फॉल्सला आपण काय कन्सिडर करतो Zero. 0. तर मला इथं 1 आला पाहिजे, ट्रू नाही दिसला पाहिजे. करा त्याला कन्वर्ट 1 मध्ये. आणि तुमच्यासाठी सेकंड क्वेश्चन आहे की आपली जी लिस्टमध्ये तुम्हाला एक ऑपरेशन दिलं होतं, सगळे लेटर्स कॅपिटलमध्ये कन्वर्ट करा आणि स्टोअर करा. सेम ऑपरेशन टपलमध्ये पण करायचं. टपलमध्ये पण सगळे टपल बनवा तुमच्यासाठी. सपोज मी नाव देतोय त्याला टी इक्वल टू आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करा तुमचं, असं काही. सगळे 5 फ्रूटचे नावं घ्या तुमच्या पसंतीचे. हां, माझ्यासमोर पण टप्पलच प्रिंट झाला पाहिजे, पण तो टप्पल जो प्रिंट होणार ना त्याच्यामध्ये ॲपल, बनाना, ऑरेंज, ग्रेप्स आणि मँगो सगळे कॅपिटलमध्ये पाहिजे. समजलं ना प्रश्न? पहिलं काय आहे, मला इथं ट्रू नाही पाहिजे, काय आलं पाहिजे 1. आणि इथं काय पाहिजे, टप्पलच प्रिंट होणार. मी प्रिंट टी केल्यावरती किंवा काही पण प्रिंट केल्यावरती काय होणार, टप्पलच प्रिंट होणार, पण सगळं कॅपिटलमध्ये प्रिंट होणार. योगेश पटकन सॉल्व करा, मला सेट चालू करायचं आहे. चालतंय सर. योगेश आवाज येतोय का? योगेश येतोय ना. ते पहिला हो क्वेश्चन बोल ना. काय म्हटला? अप्पर केस वाला नाही, पहिला प्रश्न काय होता म्हणजे काय करायचं म्हणजे? ट्रू फॉल्सच्या ऐवजी 1 आणि -1 प्रिंट करायचं. ओके ओके. ट्रू ऐवजी ना 1 व्हायला पाहिजे. ट्रूला 1 मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. ट्रू आपण ते वरती ट्रू होतंय का इन मेंबरशिपचं ते ठेवायला पाहिजे. आता क्वेश्चन आहे होईल का सर टप्पल, कारण चेंज नाही होत. ते प्रिंट मध्ये होतं बरोबर ना? आता आपण प्रिंट मध्ये होतं ते अप्परला करा 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 हं? करा.
लावा काहीतरी डोकं. सिंपल टॉपिक आहे, सेट्स काय नाही. चलो आता स्ट्रिंगला कसं क्रिएट केलं होतं, स्ट्रिंगला कसं क्रिएट करतो आपण डबल कोट मध्ये कोट्स मध्ये, हां स्टार्टिंग कोट एंडिंग कोट. हां तसंच लिस्टला कसं क्रिएट करतो, ते स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट्स. टपलला राऊंड ब्रॅकेट्स क्रिएट कसं करतो मी तेच विचारतोय आता फक्त. हां तसंच सेटला कसं क्रिएट करायचं आता. S1 ला आपण कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेस. S1 इक्वल टू काय देतोय, कर्ली ब्रेसेस. लक्षात येतोय. आता सेट शिकताय तर सेटला क्रिएट कसा करायचं, बाय युझिंग कर्ली ब्रॅकेट्स. कोट्स स्ट्रिंगसाठी आहे, स्क्वेअर ब्रॅकेट्स लिस्टसाठी आहे, राऊंड ब्रॅकेट्स टपलसाठी आहे. तसंच सेटसाठी कोण आहे, कर्ली ब्रॅकेट्स. आता क्रिएट कसं करायचं समजलं, हां बाय युझिंग कर्ली ब्रॅकेट्स. चलो आता काय सेट, बेसिकली सेटला क्रिएट तर करणार आपण. हां आणि आता आपण डेटा पण त्याच्यामध्ये पास करू. S1 इक्वल टू काय सांगितलं, कर्ली ब्रेसेस. त्याच्या आतमध्ये पास करा मल्टिपल डेटा, तुम्हाला जे पास करायचं ते. सेम लिस्ट अँड टपल मध्ये पण मल्टिपल डेटा पास करत होतो सेपरेटेड बाय कॉमा. सेम सेट मध्ये पण आहे मल्टिपल डेटा पास करा सेपरेटेड बाय कॉमा. अजून एक फंक्शन आहे, हां क्रिएट सेट विथ मल्टिपल डेटा तर पास करायचं आहे, पण मल्टिपल डेटा टाइप्स पण पास करू शकतो. मल्टिपल डेटा टाइप्स पण पास करू शकतो. कसा पास करणार, कॉमा देऊन. आला हॅलो. फ्लोटसाठी काय, बुलियन्स पण डेटा पास करू शकतो, नन पण पास करू शकतो. कळतंय. किती डेटा टाइप आले, इंटिजर आलं, फ्लोट आलं, स्ट्रिंग आलं, बुलियन आलं, नन पण आलं. आता सेट तुमचा काय, म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. परत काय येतोय आता सेट, म्युटेबल. स्ट्रिंग काय होतं, इम्म्युटेबल. लिस्ट काय होतं, म्युटेबल. टपल काय होतं, इम्म्युटेबल. आता सेट परत काय आले, म्युटेबल मध्ये आले. सेट म्युटेबलचा अर्थ काय, की तुम्ही सेटला चेंज करू शकता, बरोबर ना. डेटा ऍड करू शकता, डिलीट करू शकता, अपडेट करू शकता. त्याच्या प्रिंट करतोय S1, प्रिंट करतोय S1. लक्ष द्या काय प्रिंट झालंय आता, झालंय तसंच सेट तुमचं प्रिंट. हां झालंय का तसंच सेट. मग काय डिफरन्स आहे, पहिले आलंय बरोबर आहे. काहीतरी ऑब्झर्वेशन जाऊ आपण त्याच्याकडे, पण काय अडचण नाही. एक एक फंक्शन तुम्हाला एक्सप्लेन करतो. टाईप काय S1चं, S1चं टाईप काय, सेट. सेट येईल ना. आला क्लास सेट. हां चला आता नेक्स्ट फंक्शन आहे. काय नेक्स्ट फंक्शन, काय लिहितोय मी, इन्सेट डुप्लिकेट व्हॅल्यूज और डेटा इज नॉट अलाउड. बरोबर ना. हां लिस्ट मध्ये अलाउड होतं का डुप्लिकेट, बोला. लिस्ट मध्ये डुप्लिकेट डेटा अलाउड होतं, टपल मध्ये अलाउड होतं. चला सेम, बट लिस्ट मध्ये अलाउड नाही. लिस्ट मध्ये सॉरी सेट मध्ये डुप्लिकेट डेटा अलाउड नाही. चला कसं क्रिएट करणार सेटला मी, कर्ली ब्रेसेस, ओपन कर्ली क्लोज कर्ली ब्रेसेस. त्याच्यामध्ये पास करतोय 1, 2,
3, 4, 5, 5, 5, 5. हां, पास करतोय हॅलो, परत एकदा पास करतोय हॅलो, परत एकदा पास करतोय हॅलो. चल आता सांगा काय येईल आउटपुट स्क्रीनवरती डेटा यायचं. मी म्हणतोय डुप्लिकेट व्हॅल्यू सोडून रिपीटेड व्हॅल्यू रिपीटेड हां एकदाच व्हॅल्यू येईल. 5 इथं वेळा किती वेळा रिपीट झालंय? 4 वेळेस. पण किती वेळ दिसेल तुम्हाला 5? एकदाच दिसेल. हॅलो किती वेळा रिपीट झालं इथं? 3दा झालेलं आहे. किती वेळ दिसेल? चला बघा आता काय दिसतंय. प्रिंट S2 ना. काय आलं ते तुम्ही बघायचं ना आता कसं. हे पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. किती वेळा सांगायचं आता तेच. समजतंय ना. डुप्लिकेट डेटा अलाउड नाही आहे. मग ते स्ट्रिंग असो, इंटिजर असो, फ्लोट असो, कोणीही असो. नेक्स्ट फंक्शन काय सांगतोय मी. इन सेट पहिलं काय लिहितोय मी. सेट इज ए अनऑर्डर्ड कलेक्शन. अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ डेटाचा अर्थ काय की तुम्ही सेट क्रिएट करताय एक वेनी. आपण इथं बघितलं 1 2 3 4 5. सॉरी इथं नन पहिले आलं होतं. हे बघा नन कुठं येतोय? पहिले येतोय ना. म्हणजे काय होतंय? डेटा शफल होतोय. डेटा तुमचं शफल होतंय आतमध्ये. कोणत्याही पोझिशनवरती कोणताही डेटा येऊ शकतोय. जेवढ्या वेळेस मी रनचं बटन दाबणार तेवढ्या वेळेस तुम्हाला रिएक्शन भेटणार काही ना काहीतरी. हां, सो डेटा तुमचं काय होतं? शफल होते. म्हणजे डेटा एका ऑर्डर्ड एका सिक्वेन्समध्ये प्रेझेंट नाही आहे. डेटाचा सिक्वेन्सच नाही आहे. डेटा अनऑर्डर्ड आहे. कधी डेटा कोणत्याही पोझिशनवरती जाऊ शकतो. आत्ता आलंय गरजेचं नाही प्रत्येक वेळेस तो ऑर्डरमध्येच येईल. मी इथं 10 वेळेस रनचं बटन दाबलं तर 10 वेळेस सेमच येईल. पण 11व्या वेळेस काहीतरी डेटा चेंज होईल. एक तरी शफल होईल, इकडचं तिकडं होईल. लक्षात घ्या. हां, नन झालं नाही तर आता होतंय का? नाही होत. मल्टिपल भेटणार तुम्हाला. अनऑर्डर्ड कलेक्शन आहे. सेटमध्ये डेटा शफल होताना तुम्हाला मल्टिपल टाइम्स दिसते. कधी कधी नाही दिसणार तर कधी दिसणार. पण म्हणून मी अजून एक स्टेटमेंट तुम्हाला देतोय. सेट इज अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ डेटा. त्याच्यामुळे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग त्याच्यावरती आपण करू शकत नाही. इंडेक्सिंग सेट असते. प्रत्येक डेटाला एक इंडेक्स नंबर मी प्रोव्हाइड करणार. माझ्या या सेटमध्ये टोटल किती डेटा आहे आता? सॉरी या सेट S1 ला घ्या. चला S1 मध्ये टोटल किती डेटा आहे? नीट मोज. 6 पर्यंत. सेट 1 मध्ये टोटल किती डेटा आहे? आणि 1 ते 6 7 8 9 आणि 10. आता मी सपोज जर का याला इंडेक्सिंग केली या डेटाला. हा 0 पोझिशन वरती काय डेटा आहे आता? 1 वरती 2, 3 वरती 2 वरती 3. बरोबर ना. प्रत्येक एक जागेला एक इंडेक्स नंबर भेटणार. या पोझिशनला 0 नंबर आहे, या पोझिशनला 1 नंबर आहे, या पोझिशनला 2, या पोझिशनला 3, या पोझिशनला 4, या पोझिशनला 5. हॅलोला काय येईल? 6. याला काय येईल? 7 8 आणि 9. बरोबर. पण जेव्हा मी इंडेक्स नंबर 0 ला कॉल केला तर मला डेटा काय पाहिजे होतं? 1 पाहिजे होतं ना. हा, पण मला आउटपुटमध्ये डेटा काय भेटणार? नन भेटणार. डेटा शफल होतोय. प्रत्येक इंडेक्स पोझिशनवरती कोणता डेटा येईल हे आपण सांगू शकत नाही. बरोबर. म्हणून जर का आणि इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट आपण काय लावतो? स्पेसिफिक डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी ना. मला त्या पूर्ण लिस्टमधून, त्या पूर्ण टपलमधून, त्या पूर्ण स्ट्रिंगमधून काहीतरी स्पेसिफिक डेटा पाहिजे. म्हणून मी इंडेक्सिंग करतोय, म्हणून मी स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करतोय, जेणेकरून मला एक स्पेसिफिक डेटा माझ्या समोर येईल. बरोबर ना. कन्सेप्ट समजलंय तुम्हाला आता? हां, पण इथं ऑर्डरच नाहीये, सिक्वेन्स फिक्सच नाहीये. कोणताही डेटा कोणती जागा घेऊ शकतोय कधी पण. सो त्या केसमध्ये जर का मी एक इंडेक्स नंबर दिला 0
तर त्या 0 वरती चान्सेस आहे ना की या 10 पैकी कोणताही डेटा येऊ शकतो, कधी पण येऊ शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मी 0 इंडेक्सला कॉल करेल तेव्हा मला काही ना काहीतरी वेगळा डेटा भेटण्याचे चान्सेस आहे. हा. कळतंय? मग ते इंडेक्सिंग कधी सेट होती का? होतच नाही. होणारच नाही. प्रत्येक जागासाठी, प्रत्येक इंडेक्स नंबरसाठी 10 पॉसिबिलिटीज आहे. प्रोबेबिलिटी किती येते? 10 ची प्रोबेबिलिटी येते. हा. 10 पॉसिबिलिटीज आहे प्रत्येक जागासाठी, प्रत्येक इंडेक्स नंबरसाठी 10 पॉसिबिलिटीज आहे. हा, त्या 10 डेटामधून कोणता पण एक डेटा माझ्या समोर येऊ शकतो. सो त्या केसमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग इथं मी परफॉर्म करणार नाही. तो कन्सेप्टच इथं एक्झिस्ट होत नाही. कळतंय? डुप्लिकेट डेटा अलाउड नाही आहे आणि अनऑर्डर्डमुळे इंडेक्सिंग स्लायसिंग पण अलाउड नाही. म्हणजे जागा फिक्स नाही कोणत्याच डेटाची, शफल होणार त्या सेटमध्येच. आता क्रिएट एम्प्टी सेट. काय करायचं आहे? क्रिएट करायचं आहे एम्प्टी सेट. चल लक्ष द्या एक मिनिट. इथं एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी माझ्याकडे किती मेथड्स होते? स्ट्रिंगला सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. ते तर स्ट्रिंग क्रिएट करण्याचे मेथड झाले. मी सांगतोय एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट करण्याचे माझ्याकडे काय मेथड्स होते? पहिले तर हे एम्प्टी करण्यासाठी काहीच नाही द्यायचं त्याच्यात. काहीच द्यायचं नाही, कोट्समध्ये काहीच द्यायचं नाही. अजून इकडं व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू स्ट्रिंग इन कॉमा मोकळ करून द्यायचं. नाही आणि तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे का ते दोन सारखेच हे द्यायचे स्लायसिंग. मी काय विचारलं, मला एखादी एम्प्टी स्ट्रिंग बनवायची. हा, एम्प्टी स्ट्रिंग बनवायची. हा. कशा कशा पद्धतीने मी एम्प्टी स्ट्रिंग बनवू शकतो? स्ट्रिंग सारखीच देऊ शकतो. म्हणजे दोन दोन असं म्हणजे नाही, एम्प्टी लिस्ट किंवा हे तयार होईल टपल. चला, मला एम्प्टी लिस्ट बनवायचं आहे. हा, एम्प्टी लिस्ट कशी बनवू शकतो मी? L1 हा, ही एक मेथड झाली. अजून एक मेथड काय? एम्प्टी लिस्ट बनवायची अजून एक मेथड. लिस्ट कमांड पण बनते. हा बरोबर. लिस्ट आणि हे बरोबर. हा, नुसतं जर का मी एखादं व्हेरिएबल मध्ये नुसतं एवढं पण पास केलं लिस्ट, हा. तरी एम्प्टी लिस्ट बनेल. टपलसाठी काय? टपलसाठी पण तसंच आहे. तसंच आहे, double आणि स्ट्रिंगसाठी? strings काय? स्ट्रिंगसाठी स्ट्रिंगला सर STR. STR. तसंच जर का मला एम्प्टी सेट बनवायचं आहे तर काय करू शकतो मी? तेच सेट सेट कमांड आणि द्यावा लागेल. सेट कमांड देऊ शकतो. आणि अजून एक मेथड कोणती? मोकळ सोडून द्यायचं. मोकळं सोडून द्यायचं. चला, S3 इक्वल टू हे मोकळं सोडून देऊ ना कर्ली ब्रेसेसला. हा हा, हे असं आहे. प्रिंट काय करतोय? S3 करतोय. कसा येईल आउटपुट? काय वाटतं तुम्हाला? कर्ली ब्रॅकेट एम्प्टी दिलं होतं. कर्ली ब्रॅकेट्स एम्प्टी. हा, टाईप चेक करा एकदा त्याचं. तो सेट काय आलं? डिक्शनरी. डिक्शनरी सुद्धा आपण कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करूनच बनवतो. सेट सुद्धा कर्ली ब्रेसेसचा यूज करूनच तयार होतो. डिक्शनरी सुद्धा कर्ली ब्रॅकेटचा यूज करूनच तयार होतो. आता जरी आता तुम्ही कधी येस केलेला एम्प्टी कर्ली ब्रॅकेट सोडून सेट बनवलं की जर कामच दिलं सेट हा, आणि मग तुमचा एम्प्टी सेट बनवा. म्हणजे काय? क्लास सेटच आहे ना. म्हणजे लक्षात घ्या, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स जेव्हा बनतील तेव्हा एम्प्टी डिक्शनरी बनणार, एम्प्टी सेट नाही क्रिएट होणार. काय? कारण दोघांचं सिंटॅक्स सेम आहे क्रिएट करण्याचं. हां, म्हणून सेटमध्ये एम्प्टी सेट जर का क्रिएट करायचं असेल, एम्प्टी सेट जर का क्रिएट करायचा असेल तर नुसतं सेट फंक्शनच वापरायचं. एकच मेथड आहे सेटमध्ये एम्प्टी सेट क्रिएट करण्याची. काय आहे? सेट फंक्शन. इथं स्ट्रिंगमध्ये तुमच्याकडे दोन मेथड्स होती. कोट्स ब्लँक ठेवा, दोन कोट्स, त्याच्या आतमध्ये डेटा पास नका करू, नाही तर स्ट्रिंग फंक्शनला यूज करा. लिस्ट आणि टपलमध्ये पण तुमच्याकडे दोन मेथड्स होते. एम्प्टी लिस्ट बनवायची असेल तर स्क्वेअर ब्रॅकेट्सला मोकळं ठेवा आणि लिस्ट फंक्शनला वापरा. नाही तर टपलमध्ये पण दोन मेथड्स होते. राऊंड ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवा, नाही तर टपल फंक्शनला वापरा.
पण सेटमध्ये तुमच्याकडे एकच मेथड आहे, बाय युजिंग सेट फंक्शन तुम्ही एम्प्टी सेटला बनवू शकता. तुम्ही जर का कर्ली ब्रेसेसला एम्प्टी ठेवलं तर एम्प्टी सेट नाही बनत, एम्प्टी डिक्शनरी बनते. कळतंय का? हा त्याला सेट लावूनच ते हे करावं. आणि सेटला कर्ली ब्रॅकेट नाही, सर्कल ब्रॅकेट आहे त्यावर. सेट फंक्शन आहे. फंक्शन पण त्याचं आउटपुट कर्ली मध्ये जातं. हा बघा काय आलंय आता आउटपुट, ते- कसं आलंय, सेट फंक्शन राईट करून आलंय आणि क्लास त्याचा सेट आला. तिथं तुम्हाला लिस्ट फंक्शन वापरलं, टपल फंक्शन वापरलं तरी तुम्हाला काय यायची, ब्रॅकेट्सच एम्प्टी दिसायची. हा टपल मध्ये राऊंड ब्रॅकेट्स एम्प्टी दिसायचे जेव्हा तुम्ही फंक्शनला यूज कराल. पण सेट फंक्शन जर का तुम्ही यूज केलं तुम्हाला काय भेटणार, सेट फंक्शनच येणार खाली कॉपी. कळतंय का? हा हा कारण तो एम्प्टी ब्रॅकेट्स पण नाही दाखवू शकत ना. हा. एम्प्टी ब्रॅकेटचा अर्थ काय, एम्प्टी कर्ली ब्रॅकेटचा अर्थ काय, Dictionary. एम्प्टी डिक्शनरी. म्हणून तो एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स पण इथं दाखवू नाही शकत. तो काय दाखवतोय, सेट फंक्शन. पॉइंट्स लक्षात येते मी काय सांगतोय. मग जर का इथं तुम्हाला विचारलं कोणी, इथं तो सेटचं फंक्शन का दाखवतोय, एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स का नाही दाखवते, तर डिक्शनरी कर्ली ब्रॅकेटचा सिम्बॉल. हा एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करण्याचा अर्थ असतो. म्हणजे ते एम्प्टी सेट म्हणजे सेट आणि ते हे त्याला ते एम्प्टी झालं. हो झाला. चलो झाला. बस हा बस. काय आहे का अजून बघू शकता. एक शेवटचं आहे, जेव्हा पण तुम्ही सेट क्रिएट करणार त्याच्या आतमध्ये जो डेटा तुम्ही पास करताय, हां त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग पास करू शकता, फ्लोट पास करू शकता, बुलियन पास करू शकता, नन डेटा टाइप पण पास करू शकता, इंटिजर डेटा टाइप पण पास करू शकता, पण लिस्टला पास नाही करू शकता. टपलला पण तुम्ही पास करू शकता सेटमध्ये का? सेटमध्ये. चल कशाला काय करू नाही शकत. सेटमध्ये लिस्ट आणि लिस्टला टपलला करू शकतो. टपलला करू शकतो. नाही, टपलला देते ना. हेडिंग नंतर देतो, पहिले तुम्हाला बनवून दाखवतो. काय सांगतोय मी, सेट हॅलो. नाही कर्ली ब्रॅकेट्सचा, कर्ली ब्रॅकेट्समध्ये 10 कॉमा देतोय मी एक हॅलो, देतोय 50.25 ट्रू आणि नाही. ह्याच्यामध्ये सगळे डेटा टाइप्स आल्या, 5 डेटा टाइप आले, इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट, बुलियन आणि नन डेटा टाइप. मी काय देतोय आता याच्यामध्ये, टाइप आहे Error. List is a set element. म्हणजे टपलचं पण असं लिहिलं. म्हणजे लिस्ट आणि हे टपल त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. हा सेटमध्ये. सेट काय करतोय, डुप्लिकेट व्हॅल्यूजला स्टॉप करतोय, हा. बरोबर. डुप्लिकेट व्हॅल्यूजला तो यू देणार नाही काही करून. हां तर सपोज जर का मी या लिस्टच्या, जर का सेटच्या आतमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज त्याला सापडले तर तो रिमूव्ह करणार. हा. हां बट जर का लिस्टच्या आतमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज इन्सर्ट झाले तर लिस्टच्या आतमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू इन्सर्ट झाली. लिस्टला चेंज करतो ना सेट. जसं आहे तसं द्या. फॉर्मॅट याचा आहे आणि तो त्याच्यात आला आहे. तुम्हाला अजून एकदा कन्सेप्ट इंट्रोडक्शन देतोय फक्त. काय केलंय, जसं आहे तसं होतं. पण लिस्ट नाही ना सर ती. टपल आहे, हा टपल आहे ना, टपल
टपलच्या आतमध्ये डुप्लिकेट डेटा आहे त्यांनी तो काय केलेला आहे इन्क्लूड करून घ्या. त्याला जर का मी लिस्ट केलं तो लिस्टलाच घेत नाही. पहिली गोष्ट डुप्लिकेट डेटा तर लई लांबची गोष्ट आहे, तो लिस्टलाच घेणार. ते का बरं इम्युटेबल आहे का? म्युटेबल ऑब्जेक्ट आहे तो. सेट तसा इम्युटेबल नाही सेट म्युटेबल आहे तर इम्युटेबल आहे. म्युटेबल आहे. म्युटेबल आहे आणि म्युटेबल मध्ये तो हे घेतोय टपल घेतोय पण लिस्टला नाही घेते. लिस्ट इम्युटेबल आहे. मग म्हणजे जे इम्युटेबल आहे ते लिस्ट म्युटेबल आहे. लिस्ट म्युटेबल आहे आणि टपल इम्युटेबल आहे. मग इम्युटेबलला का बरं घेतोय तर? टपलला घेऊन आलाय, लिस्टला कसं हां नाही घेतलं? म्युटेबलला घे ना दोन्ही हे ना. कळत आहे कन्सेप्ट काय झालं इथं? हां उद्याच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतो काय असेल. आता चांगली मोठी थेरी आहे त्याची. हां. Timing कसं आहे? हाच टायमिंग फिक्स होता. थोडं हे वाढू ना इथूनच. माझा अजून जोपर्यंत इथं सेट होत नाही इथलं 15 मिनिट एक्सटेंड केलं तर बरं झालं. अहो, 8:30च्या पुढे नाही ना, मग तो problem. काय प्रॉब्लेम आहे तुझं? आम्ही ऍक्च्युअली गावात नाही राहत. हे लांब नको सर. लांब म्हणजे असं मला जायला- खेडे नाही घेतो सर. हा. मळा असतो ना, मला मळा बाहेर नाही घेतो, कुत्रे वगैरे नाही घेतो. कुत्र्याचं जाऊन गेले भीती बाकी वाटते. 12 गोष्टी. सिटीमध्ये नाही असं. वाघ बाबा बसलेला असत त्यांची आवाज. डोंगरामध्ये येतात. हा. जायला कॅडगोच्या पुढे कॅडगोच्या पुढे तुम्हाला तिथे रोडला गेले का तुम्ही कधी अकोले रोडला तिकडे त्या रोडला पुणे हायवे तिथं लागतो. पुढे तिथंच आहे येतं. आपण नाही का टर्न येतो. हा. झाकासवाडी टर्न नाही आहे. मारायचा, सरळ जायचं. झाकासवाडी बाबा. भोजपुरी वगैरे आपण तिथं. पुढे तिकडे काही काम नाही अजून. म्हणजे डेव्हलप होऊन राहिले. पण आता पहिले तिथं पण कसं होतं? तपोवन रोड वगैरे कसं होतं? आता डेव्हलप झालंय बऱ्यापैकी. तसं ठीक. चला योगेश समजलंय सेट बद्दल आयडिया भेटली. हो सर. हो सर. हो ठीक आहे. अटेंडन्स ऑन करतोय लावून घ्या. ओके. काय? आम्ही जाऊन जातोय का? चल तुझी नाही.